आरएसएसचे नेते इंद्रेश कुमार यांनी मोदी आणि भाजपवरती हल्लाबोल केलाय। अहंकारामुळेच मोदींचा विजयरथ रामानं 241 वरती रोखला असं इंद्रेश कुमार यांनी म्हटलेलं आहे। रामाची पूजा करूनही अहंकार बाळगणाऱ्यांना 241च्या पुढे जाता आलं नाही असं इंद्रेश कुमार म्हणतात। लोकसभा निकालानंतर संघाच्या नेत्यांच्या भाजप आणि मोदींना कानपिचक्या बघायला मिळतात आणि त्यातलीच ही आणखी एक प्रतिक्रिया। तर रामाला विरोध करणाऱ्या इंडिया आघाडीला जनतेने 234 वरती रोखलं असंही पुढे इंद्रेश कुमार यांनी म्हटलेलं आहे। तर इंद्रेश कुमार आरएसएसचे नेते यांची थेटपणे नरेंद्र मोदी आणि भाजपवरती ही टीका। अहंकारामुळेच मोदींचा विजयरथ रामानं रोखला असं मोठं विधान हे आरएसएसचे नेते इंद्रेश कुमार यांनी केलेलं आहे। इसलिए प्रभु का न्याय बड़ा विचित्र नहीं है, बड़ा सत्य है, बड़ा आनंददायक है। इसलिए जिस पार्टी ने भक्ति की, अहंकार आया, उसको 241 पर रोक दिया, पर सबसे बड़ी बना दी। जिनके अंदर राम की अनास्था थी, अश्रद्धा थी, और उनको सबको मिलकर 234 पर रोक दिया। कहा तुम्हारी अनास्था का यही दंड तुम्हें है कि तुम सफल नहीं हो सकते। इसलिए जो राम की भक्ति करे तो निरअहंकार करे, और जो राम का विरोध करे उसका अकल्याण अपने आप है, प्रभु नहीं बिगाड़ता। तर आरएसएसचे नेते इंद्रेश कुमार यांचे विधान समोर आहे। रामाची पूजा करूनही अहंकार बाळगणाऱ्यांना 241 वरती प्रभू रामानं रोखलं अशा आशयाचं विधान हे संघाकडनं येत आहे। वारंवार अशा पद्धतीची विधानं येत आहेत आणि त्यातच आणखी हे इंद्रेश कुमार संघाचे नेते आरएसएसचे नेते इंद्रेश कुमार यांचं हे विधान मोदी आणि भाजपवरती आरएसएसच्या नेत्यांनी हल्लाबोल केलेला आहे। अहंकारामुळेच मोदींचा विजयरथ रामानं 241 वरती रोखला असं विधान इंद्रेश कुमार यांनी केलेलं आहे। लोकसभा निवडणुकीनंतर आरएसएस कडनं भाजपच्या विरोधामध्ये नरेंद्र मोदी यांच्या विरोधामध्ये काही वक्तव्य आलेली होती आणि त्यातलंच एक विधान म्हणून याकडे बघावं लागेल। आणि याच विषयी अधिक बोलूया। दिल्लीवरनं आपले प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्यासोबत आहे। शिवाजी, आरएसएस कडनं आलेलं आणखी एक विधान आहे। लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि त्यानंतर सातत्यानं आरएसएस कडनं अशा पद्धतीची विधानं येतात ज्यामधनं थेटपणे भाजप असेल किंवा मग नरेंद्र मोदी असतील यांच्यावरती टीका करणारी विधानं येतात। आत्ता जे विधान आलेलं आहे इंद्रेश कुमार यांचं त्याविषयी बोलूया। इंद्रेश कुमार हे नेमके कोण आहेत, आरएसएस मधलं त्यांचं स्थान नेमकं काय आणि सातत्यानं अशा पद्धतीनं आरएसएस कडनं ही विधानं समोर येतात, याचे कसे अर्थ काढायचे? तसं जर पाहिलं तर आतापर्यंत आरएसएस कडनं ज्या पद्धतीने विधानं येत आहेत निवडणुकीच्या निकालानंतर, अगोदर ऑर्गनायझरमध्ये एक लेख आला होता, त्यामध्ये अजित पवार यांना सोबत घेतल्यामुळं काय नक्की परिणाम झाले या संदर्भात सांगण्यात आलं। त्याचबरोबर नेतृत्वावरती देखील काही कठोर शब्दामध्ये कानपिचक्या देण्याचा प्रयत्न ऑर्गनायझरमधून करण्यात आला होता। आणि आता ज्या पद्धतीने आरएसएसचे जे सगळे काही लोक आहेत ते जे काही वक्तव्य देत आहेत त्यानुसार एक बाब समोर येते की आपण मराठीमध्ये एक म्हण आपण सातत्याने म्हणत असतो की महापुरे झाडे जाते तिथे लव्हाळे वाचती। सत्तेचा जेव्हा अहंकार होतो, दर्प येतो, तेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात। आणि अनेक नेते ज्या पद्धतीने काँग्रेसच्या जे वयोवृद्ध नेते आहेत त्यांच्या संदर्भात एकेरी भाषेमध्ये बोलणं, स्मृती इराणी यांनी सोनिया गांधी यांच्याबद्दल जे वक्तव्य एकेरी भाषेत केलं होतं, त्याच्याचबरोबर आपण जर पाहिलं तर राम मंदिराच्या बांधकामादरम्यान अनेक लोकांचे जे पैसे होते घर पाडल्यानंतर ते देण्यात आले नव्हते, रस्ता रुंदीकरणाच्या दरम्यान जे पैसे देण्यात आले नव्हते, त्याचा फटका जो आहे अयोध्येमध्ये बसताना आपल्याला पाहायला मिळाला होता। आणि त्याच्यानंतर निवडणुकीच्या निकालानंतर थेट या सगळ्या संदर्भात पैसे देण्याचा निर्णय जो होता तिथल्या जे जिल्हाधिकारी आहेत नितीश कुमार यांनी घेतला होता। तर हे सगळं समोर घडत असताना आरएसएसने जी भूमिका अलीकडच्या काळामध्ये घेतलेली आहे, आणि असं देखील निवडणुकीच्या काळामध्ये म्हटलं जात होतं की आरएसएस या निवडणुकीमध्ये भाजप सोबत नाहीये आणि त्यामुळे याचा फटका भाजपला बसणार आहे। अनेकांनी अचानक निवडणुकीच्या काळामध्ये थेट भाजपच्या नेतृत्वावरती तोंडसूक घेतल्याचं पाहायला मिळालं होतं। आणि निवडणूक निकालानंतर ज्या पद्धतीने आरएसएस केंद्रीय नेतृत्वावरती भाष्य करताना पाहायला मिळत बरोबर आहे। बरोबर निवडणुकीचे निकाल लागण्यापूर्वी आरएसएसच्या बाबत आलेलं भाजपमधनं आलेलं वक्तव्य असेल किंवा मग आता निकालानंतर आरएसएस मधनं येणारी वक्तव्य असतील भाजपच्या बद्दलची, अर्थात ही सगळी विधानं संभ्रम निर्माण करणारी, शंका उपस्थित करणारी। धन्यवाद शिवाजी या सगळ्या माहितीसाठी, विश्लेषणासाठी।